आता वंचित आघाडीला मला सांगा, आम्ही त्याच्या घरात 4 वेळा गेलो. प्रकाश आंबेडकरांच्या घरी मी 4 ते 5 वेळा घरी गेलो. त्यांना म्हणलो, बाबा आम्ही सोबत या ना, आमची काही तक्रार नाही, आमची काही तक्रार नाही, आपण एकत्र बसू आणि जागा 2 असो 4 असो 6 असो आम्ही द्यायला तयार आहोत. पण तुम्ही चूल वेगळी मांडली ती भानगड होते म्हणून सांगितलं. लोक भावनेमध्ये जातात, मताची वाटणी होते आणि मताची वाटणी झाली परत नुकसान होते. आणि फायदा कोणाचा होते? भाजपचा. फायदा भाजपचा करायचा आहे की आपण एकत्र असलं तर आपण सांगा ना, आपली घरामध्ये आपली वाटणी करू, तुम्हाला किती आम्हाला किती करून घेऊ ना. पण आम्ही वेगळं झालो तर फायदा कोणाचा, नुकसान कोणाचं? तर तुम्ही येणार ना आम्ही येणार आणि फायदा तिसऱ्याचा होणार. हे करू नका हे मी त्यांना सांगितलं. शेवटपर्यंत त्यांना बोललो. तिकडे MIMची भानगड म्हटलं, बाबा MIMला घेऊ नका, MIMला घेतलं तर बाकी भानगडी होतात, त्यांना घेऊ नका. मी त्यांना विनंती केली. हे सगळे प्रयत्न मी करून टाकले. पण मला सांगा, ते आता त्याचं काय, आम्हाला म्हणले की आम्ही 22 जागा घोषित केल्या. 22 कुठल्या घोषित केल्या? तर म्हणजे बारामती घोषित केली, नांदेड घोषित केली. पण नांदेड घोषित केली, बारामती घोषित केली, माढा घोषित केली, तर आम्हाला काही शिल्लक ठेवलं की नाही म्हटलं. आम्हाला काही शिल्लक आहे नसतं तर आम्ही तर काय करावं म्हटलं, प्रचारच करावं का लोकांना. म्हणजे आम्ही त्यांना म्हणलो की नांदेडची जागा सोडली तर आम्हाला काय प्रचाराला शिल्लक नाही, फक्त फिरावं लागते, मला काही कामच झालं नाही शिल्लक. त्यामुळे सगळे प्रयत्न झाले आणि सांगून आम्ही बसलो. त्यामुळे आता त्यांना निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही त्यांच्या विरोधात एक चक्कर शब्दही बोललो नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, अजून काही वेळ गेलेली नाही, फॉर्म भरायची अजूनही वेळ आहे. कुठेतरी विचार केला पाहिजे आणि आपण सर्व एकत्र आलो तर मताचं विभाजन टळेल आणि भाजप सेनेचा पराभव आपल्याला 100% करता येईल हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे.